इथं उदयनराजे हे गेल्या अनेक वर्षापासून 15-1 वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांना या मतदारसंघाची बऱ्यापैकी ओळख आहे आणि त्यांच्या बाजूने महायुतीचे 4 आमदार कार्यरत होते आणि भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेटवर्क त्यांच्या बाजूने बऱ्यापैकी काम करत होतं. दुसऱ्या बाजूला त्यांनी निवडणूक ही अगदी मनाला लावून घेतली होती. 2019 साली त्यांचा जो पराभव झाला होता त्यावर मात करण्यासाठी किंवा तो पराभव धुवून काढण्यासाठी आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीची व्यूहरचना त्यांच्याकडून झाली आणि त्या व्यूहरचनेचा भाग म्हणून त्यांनी या निवडणुकीला सामोरं जाणं पसंत केलं. संपूर्ण साधन सामुग्री, संपूर्ण शक्ती, जनसंपर्क आणि लोकांना संघटित करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. दुसरा एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगतो. जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता राज्यामध्ये, तिथं बऱ्याच ठिकाणी तुतारी नावाचं दुसरं एक चिन्ह की जे ट्रॅम्पेट आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ते चिन्ह इथं दिलं गेलं आणि अतिशय किरकोळ अशा उमेदवाराला 35,000 मतं साधारणतः पडली. म्हणजे मतदारांचा गोंधळ झालेला दिसतो, कारण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असेल किंवा दुसरा कुठलाही उमेदवार असेल त्याला किंवा बहुजन समाज पक्षाचा उमेदवार असेल याला काही एवढी मतं मिळाली नाहीत, पण 3 नंबरला हा ट्रॅम्पेटवाला उमेदवार उभा 35,000 मतं मिळवताना आपल्याला दिसला. त्याचा परिणाम शशिकांत शिंदेच्यावर झाला. हे एक छोटंसं कारण मी जाता जाता नमूद करतो. पण त्याशिवाय महाविकास आघाडीच्या बाजूनं त्यांच्या पराभवाच्या कारणांचं विश्लेषण करायचं म्हटलं तर निव्वळ शरद पवारांची प्रतिमा, निव्वळ उद्धव ठाकरेंच्या बद्दलची सहानुभूती या जोरावर महाविकास आघाडीला काही इथं यश मिळालेलं दिसत नाही. प्रत्यक्ष ग्राउंडवर शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव मतदारसंघ, पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघ, आमदार बाळासाहेब पाटील यांचा कराड उत्तर मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये म्हणजे कोरेगावमध्ये तर शशिकांत शिंदे मायनसच ठरले आणि कराड दक्षिण मध्ये अगदी 500-600 मताची, फक्त 500 ते 600 मताचं लीड पृथ्वीराज चव्हाण देऊ शकले, की जे गेल्या वेळी मोठ्या मतानं निवडून स्वतः आले होते आणि त्यांनी आपल्या श्रीनिवास पाटलांना मोठं लीड दिलं होतं. तिथं कमी लीड दिलं गेलं आणि कराड उत्तर मध्ये पण तीच परिस्थिती होती. कोरेगाव, कराड उत्तर आणि कराड दक्षिण या 3 मतदारसंघात महाविकास आघाडीची पिछाड झाली. तीच शशिकांत शिंदे यांच्या पराभवाला कारणीभूत झाली. सुमारे 33,000 मतांनी त्यांचा पराभव झालेला. शशिकांत शिंदे पण असं विचारू शकता तुम्ही, काय प्रश्न असतील? असं म्हटलं जात होतं ना की उदयनराजे हे हारतील कारण शशिकांत शिंदे यांचा ग्रामीण भागातला संपर्क चांगला आहे, शहरी भागामध्ये उदयनराजे यांचा प्रभाव आहे, प्राबल्य. मी साताऱ्यात येऊन गेलो होतो त्यावेळेला, म्हणजे अत्यंत थोड्या वेळासाठी पण ज्या काही लोकांशी बातचीत झाली तर त्यांचं म्हणणं होतं की काही ठिकाणी असा म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा आहेत, हा एक फॅक्टर पाहिला जातो. असे काही फॅक्टर होते तिथे? नाही, असे फॅक्टर असले तर प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जे काय लागतं ते उदयनराजेंच्या बाजूने यावेळी जास्त होतं. म्हणजे सामदान दंडभेद असतील किंवा सर्व प्रवृत्तीची लोक असतील, मग चांगली माणसं पण त्यांच्या बरोबर होती, अगदी वाईट प्रवृत्तीची होती, पण चांगली माणसं सुद्धा त्यांच्या बरोबर होती आणि त्या सगळ्यांचा मेळ त्यांनी घातला. असं हे म्हणजे तटस्थपणे किंवा अगदी व्यवस्थित त्याचं वर्णन करावं झालं तर हे नमूद करावं लागेल. प्रशांतजी, एक प्रश्न असा येतो की मागच्या वेळेच्या निवडणुकीत 2019ला ज्या उदयनराजे हरले त्यावेळेला पावसातली सभा ही विशेष गाजली होती आणि यावेळेला मात्र असं काही सभा झाली नाही किंवा इमोशनल तिथे काही दिसलं नाही, तर त्याच्यामुळे त्यापेक्षाही म्हणजे बरं का सर, त्यापेक्षाही दुप्पट, म्हणजे पावसातल्या सभेपेक्षाही दुप्पट मोठी सभा झाली. परंतु बाकीच्या गोष्टी जे म्हणजे निवडणुकीत मध्ये मतदारांना बूथपर्यंत नेणं आणि चिन्ह पोहोचवणं या गोष्टीमध्ये महाविकास आघाडी कमी पडली आणि गेल्या वेळेचं वातावरण म्हणजे त्वरितच उदयनराजेंनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या विरोधात होतं. यावेळी महाविकास आघाडीने जे संघटित प्रयत्न करायला पाहिजे होते ते करण्यात ते कमी पडले आणि अत्यंत महत्वाची गोष्ट अशी म्हणजे अजित पवारांचा गट इथं फुटला गेला होता आणि त्यातले एक आमदार, वाईचे आमदार मकरंद पाटील यांचं म्हणजे जे स्थान आहे तिथून काय फारसं लीड महाविकास आघाडीला यावेळी घेता आलं नाही, हेही एक महत्वाचं कारण आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा एकसंघपणे संपूर्ण निवडणुकीला सामोरा गेला आणि राष्ट्रवादी फुटीर अवस्थेमध्ये
आणि काँग्रेसची ताकद फक्त एका कराड दक्षिण मतदारसंघापुरती मर्यादित, हे थोडंसं महाविकास आघाडीला अडचणीचं ठरलंय.